आज मी तुम्हाला मशरूम मसाला रेसिपी दाखवणार आहे, म्हणजेच मशरूमची भाजी. तर बनवायला खूप सोपी आहे आणि नॉनव्हेजपेक्षाही भारी चवीची ही मशरूम मसाला रेसिपी आहे. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बटन मशरूम घेतलेले आहेत 200 ग्रॅम, साफ करून घेतलेले आहेत. 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मशरूमला खूप माती असते, त्यामुळे मशरूम स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे. तर मशरूम साफ करून घेतलेले आहे. त्याचं वरचं जे पातळ कवर असतं ते मी काढून घेतलेलं आहे. आता मशरूम आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घ्यायचे. मोठं मशरूमचे 4 तुकडे करणार आहे मी आणि लहान आकाराचं जे मशरूम आहे त्याचे 2 तुकडे करत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात कापू शकता मशरूम. तर 200 ग्रॅम मशरूमचे मी असे पीसेस कट करून घेतलेले आहेत. मशरूम मी धुवून निथळून मगच कापून घेतलेला आहे. आता या मशरूममध्ये पाणी नाही. आता इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. या चमच्याने 5 चमचे मोजून घेतलेला आहे किंवा अर्धी वाटी दही टाकायचं आहे. दही खूप आंबट नको आहे, जास्त आंबट दही वापरायचं नाही. आणि इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. आता कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली. आता पाव चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. इथे 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे, म्हणजे 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धना पावडर टाकलेली आहे. आणि हा मटन मसाला घेतलेला आहे 1.5 टीस्पून. आणि इथे वाटीभर मी तळलेला कांदा घेतलेला आहे. कांदा चांगला असा लाल करून घेतलेला आहे भाजून, म्हणजे तळून घेतलेला आहे कांदा, बिर्याणीसाठी आपण तळतो तसा. आता कांदा पाणी न टाकता मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे. कांद्याला ओलसरपणा आहे, त्यामुळे त्यामध्येच कांदा वाटून घ्यायचा आहे, पाणी अजिबात टाकायचं नाही. तर हे पहा, पाणी न टाकता मी कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही कांद्याची पेस्टसुद्धा मशरूममध्ये टाकायची आहे. याआधी मी मशरूम मसाल्याची रेसिपी पोस्ट केलेली आहे. ती वेगळ्या प्रकारे केलेली आहे आणि हा दुसरा प्रकार, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण मशरूमच्या भाज्या करू शकतो. संपूर्ण कांदा पेस्ट मी टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. चमच्याने व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून हाताने करून घ्यायचे. म्हणजे सर्व मशरूमला हा मसाला कोट होतो, म्हणजे लागला जातो आणि छान मशरूमची भाजी होते. तर हे पहा, असं छान मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर छान रंग पण आलेला आहे. आता हे आपल्याला 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी. तर आपण यामध्ये मटन मसाला वापरलेला आहे, त्यामुळे या मशरूमच्या भाजीची चव नॉनव्हेजपेक्षाही भारी लागते. तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 पळी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, 2 तमालपत्र, 1 ते 1.5 इंच दालचिनी, 1 स्टार फूल म्हणजे चक्री फूल टाकलेलं आहे 1. आता हे लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. 4 ते 5 लवंग आणि 2-3 मिरी आणि 3 हिरव्या वेलची फोडून घेतलेल्या आहेत वेलची. आता हे खडे मसाले करपू द्यायचे नाही. लगेचच आपल्याला यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची, रंगाचं लाल तिखट, हे अजिबात तिखट नसतं. आणि लगेचच आपण जे मशरूम मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं होतं ते टाकायचं आहे, म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर जळत नाही, लगेचच टाकायचं आहे हे. तर आपण हे 10 मिनिटे बाजूला ठेवलं होतं मॅरिनेशनसाठी. तर ते आता झालेलं आहे, म्हणून मी आता ह्या मसाल्यामध्ये परतून घेत आहे. तर हाय फ्लेमवर 1 ते 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये मशरूम. तर छान हाय फ्लेमवर मी परतून घेतलेलं आहे. मसाले आपण मॅरिनेशन करतानाच टाकले होते, फक्त आता फोडणीमध्ये आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली, रंगाचं लाल तिखट. तर या काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे या भाजीला खूप छान लाल रंग येतो. तर छान 1 ते 2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे. आपण या भाजीमध्ये अजिबात टोमॅटो वापरलेला नाही. तर इथे चवीप्रमाणे आता मीठ टाकून घेतलेलं आहे. तर आजच्या या मशरूम मसाला रेसिपीला आपण टोमॅटो वापरलेला नाही, काजू पेस्ट वापरलेली नाही आणि फ्रेश क्रीमसुद्धा वापरलेली नाही, तरीही 1 नंबर मशरूम मसाला तयार होतो. तर नॉनव्हेजपेक्षाही भारी चवीचा हा मशरूम मसाला तयार होतो. तर आता हे मसाल्यामध्ये चांगलं परतून झालेलं आहे. आता वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि आता आपल्याला याची ग्रेव्ही कशी पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकायचं आहे. तर गरम पाणीच वापरायचं इथे. तर मी थोडंसंच गरम पाणी टाकलेलं आहे, कारण मला खूप पातळ ग्रेव्ही नको आहे, याची थिक ग्रेव्ही पाहिजे. म्हणून तुम्हाला जर पातळ हवी असेल ग्रेव्ही तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. तर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मी भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे भाजीला. मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे भाजी.
तर सांगितलेल्या प्रमाणात 3 ते 4 व्यक्तींना पुरेल एवढी ही भाजी तयार होते. म्हणजे एका फॅमिलीसाठी पुरेल एवढी भाजी तयार होते. तर मस्त आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे. तुम्ही एकदा करून पहा आणि कसं झालं कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.